बरं ते असं नसल. अहो काय नसल, एकाला 4 तोळ्याचा साज करून द्यायला कुठे एवढी जागीरदार लागून गेली त्यांच्या माहेरची. आमच्या दादानच केलं असं म्हणतेस. अहो तुमची वहिनी काही कमीच आहे वय. अहो आतल्या अंगाने गाठोड गोळा केला असेल. अगं कशी साठवणार ती? डोळा चुकून धान्य धनी ऐकून. पण आता काय करायचं? तुम्हीच विचारा की दादाच खर्च. दादाला? अगं तू वाईट नाही का दिसणार? आणि अशी कशी आदत घ्यायची? वाईट दिसतोय ग. मामा मला विचारतोय कोल्हापुरी साज करून आणा की. काय? अगं काय म्हणतोय? काय? अगं माझ्याकडे कुठलं पैसा? दादाला विचारतो मी उद्या. तेच म्हणते मी. ह्याच्यावर तुमचं आणि माझं भांडण पेटेल बघा. साज मला करायचं आणि दादाशी काय विचार? अगं चुकलं म्हणतोय ना मी. हे बघा उद्या दादाशी जा विचारणार का नाही ते सांगा बघूया मला. बरं उद्याच उद्या. आता झोपूया. मला नाही झोपायचं आणि तुम्हाला बी नाही झोपू देणार मी. काय? अगं विचारतो, खरंच विचारतो. खरंच? वय नक्की विचारतो. मी माझ्या बायकोला चोरून कोल्हापुरी साज केला. अरे अशी अदावत तू घेतलीसच कशी? नवरा असं विचारायला तू धसला असत कसा? अहो काय तुम्ही असं विचारतायसा? बायकोनी कान भरल्याशिवाय असं बोलतात काय? होय होय मिया भरले मिया. का भरुनी? अरे चांगली एकाला 4 तोळ्याचं सोन्याचं कोल्हापुरी साज करून द्यायला कुठे लागून गेली तुझ्या माहेरची झागिरी? कुणाची झागीर काढतेस का? काय समजतेस तू माझं बाहेर? कधी भाऊ बिचले पातळ बी नेसवत नाही आणि मला सांगताय माहेरचा तोर्रा. अगं सकाळ उठल्या उठल्या काय सुरू केलंय ग बायानो? आत्याबाई ह्याची शहानिशा झालीच पाहिजे. शहानिशा करायला आम्ही काय कोणाची चोरी केली की काय? चोरी केली नाही, दराडा घातलाय दराडा. बाई हिरा तोंडावर की शिकुणावर अदावत घेऊ नये. का घेऊन असं आणि काय काय भरून ठेवले कुणास ठाव? अगं बाया 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 काय काय अदावत घेते ग बाया? तू जा पेटी घेऊन ये, म्हणजे यांची तोंड फुकायची थांबतील. काय ग माझ्या बायकोला कुत्री म्हणतोस? थोर नाही म्हणून काय करणार नाही? बोललेलं नाही, खोटं बोलतोयस ना? बोललेलं नाही माझ्या बायकोला तू काय आत्याबाई उघडा ती पेटी. अगे माझ्या पेटीला हात लावायचा काय चालवलंय? काय तमाशा करता इथं? घरी पण रस्ता म्हणतो बाय चालला का जावा. काय व इथं बिडा फुकीत काय बसलाय? बेकरीवर जायचं नाही वाटत आज? अगं कुणी कारागीरच मिळत नाही ग चांगलं. या बेकरीचं काही खरं नाही बघ. ही बेकरी ऐकून मोकळं व्हावं. अव परी बेकरी घेणार कोण? 10,000चं 4,000 तरी परत येतील का? आणि आजवर झालेल्या नुकसानीचं त्याचं काय? नुकसान ते तर सोसावंच लागणार. हा पर सावकारानं एक गिऱ्हाईक आणलंय. शिंदी हाय. 7,000 रुपये देतो म्हणला बेकरीचं, पर 10 हप्त्यात. आणि मला तर 25,000 रुपये रोख आत्ताच पाहिजेत दलाली सुरू कराया. दलाली? आणि ती व कसली? अग शेतावरचा माल उचलायचा रोख आणि शेरात नेऊन विकायचा होलसेल. लई पैसा मिळतोय म्हण. अगं आपल्या सावकारानं याच धंद्यावर एवढा पैसा केला. त्यांनीच सांगितलं मला. ते आले बघ. नमस्कार. नमस्कार. का आठवण केली आमची? हेच किंवा हे बेकरी विकायचं म्हणतात. ना बाई ऐकू द्या. आता धंदा म्हणला की धंद्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता
खराब तू दिसभर शेतात अशा ना धंद्याकडे कसं लक्ष लागणार हो? नाही लागणार. हा तर मी म्हणलं महादेवरावासनी की धंदा म्हणला की पहिला खोट बसणार. याची वर्ष 2 वर्ष हा कळ सोसायची तयारी पाहिजे बघा. मग काय करायचं त्याने हो? आता काय करणार खरं सांगू तुम्हाला, मोठ्या झाडाखाली लहान रोप नाही राहत कधी. म्हणजे आता तुमचा तो शिवराम भेटला होता. आला होता दुकानात खतासाठी. म्हटलं नाही ना पटत तुझं थोरल्या भावाशी, कशाला राहतो त्याच्या जातात. मग काय म्हणला तू? काय म्हणणार म्हणला तुमचं म्हणणं पटतंय मला, पण महादेवरावांनी पण जोर करायला पाहिजे असं म्हणला? अहो आजकाल शेतीत काही राम राहिला नाही. होय. अहो समध्या मालाच्या किमती वाढल्या, भाव वाढलं, शेतमालाची किंमत कुणी वाढवून दिली का? अहो कशी परवडणारी शेती? म्हणून म्हणतो वाटणी करा. चला रे बाबा जेवाय, चला की मध्यरात्र उलटून राहिली. चला चला बाबा, चल आता उठ. ये दादा काम काम काय आधी काय तो तुकडा पाडा मग जेवण. ए तुझ्या बेकरीचा आणि आमचा काय संबंध? तुझा तू परस्पर व्यवहार केलायस, तुझा तू निस्तर. माझा मी निस्तरू का? भाऊ नव मी तुमचा. अगं एकत्र कुटुंब हाय. आता खोड बसली म्हणून सोडा, पर फायदा झाला असता म्हणजे ह्याच घरात आला असता नव. मग अरे बाबा माझा वाद पुरा करा की जेवाय. हे बघ आधी मला याचा सकट 10,000 रुपये दे मग जेवण. माझ्या जवळ कुठला आला रे पैसा? मग कर्ज भागून बेकरीतून मोकळा झाल्या बिगार जेवणच नाही. वाटत सांगतो मिळणार नाही. तुमचं तुम्ही बघा. मग मी बी वाटत सांगतो, पण काय मला पैसा देणार नसशील तर माझी वाटणी टाक. ए दादा माझी बी वाटणी टाक. आहे मला बी दादाच्या जातात राहायचं नाही. जाच तुला काय केलं रे? जाच काय जाच केला? अरे शेतात ऊस लावू म्हणलं तर यो भात लावतो, बाजरी काढू म्हणलं तर यो भुईमुंग लावतो, आणि साधं बायकोला 2 जोडी लुगडी आणू म्हणलं तर ह्याच्यामुळे हात पसरायचा का? म्या बी तुझ्या संगतीनं मेहनत करतो या कवा जास्तच, आणि तू मात्र बायकोला कोल्हापुरी साथ द्यायचा कार. माझ्या बा जेवाय, चला कशाला आता जेवण नाही माहित आहे मला बी सहन नाही होते. उद्या सकाळीच पंच बोलवतो आणि करून टाकतो एकदाची वाटणी. देवाना नाही. अरे कुठली अवतच आठवले तू मस्ती? कुठला खाली शिरला या घरात? हा कुठं का शिरना, पर शिरलाय खरा. पर आहे आता वाटणी झाल्या बिगरी भांडणं नाही थांबायची, नाही थांबायची. अरे तू पण असंच बोलतोयस? मी तुम्हाला धनाचं मोठं केलं ते हेच धावण्यासाठी करा. अरे माझ्या परसादा मी तुझ्या मोहर पदर पसरतो या, भीक मागतो या, पण माझ्या डोळ्यात एकच एक ओला करा बाबा मला एक का. ते समज नासले आहे, आता वाटणे अटळ आहे. अरे बाबा माधवा तू लहान आहेस, तू तरी चुकलं म्हणले माझ्या राजा, तू तरी चुकलं माझ. मी का चुकलं म्हणू? बघू वा ग, मला माझा हक्क पाहिजे. अरे तू तर काय बा आहे मला बी माझी वाटणी पाहिजे, समजलं?